नमस्कार, मी विशाल पाटील। न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी। राजधानी दिल्ली जीवनाच्या गतीसाठी ओळखली जाणारी, मात्र आज तिची गती काहीशी मंद झालेली आहे। गर्दीचा रस्ता, गाड्यांचा आवाज आणि अचानक झालेला स्फोट, धूर, गोंधळ आणि पोलिसांच्या सायरन्सचा आवाज या क्षणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजधानीतील शांतता किती नाजूक आहे। प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरं अजूनही शोधातच आहेत। सुरक्षा, सतर्कता आणि संशय हेच आता दिल्लीचं वास्तव आहे। तर दुसरीकडे बिहारमध्ये मतदानाचा मोठा उत्सव संपलाय, मात्र वातावरण अजूनही तापलेलं आहे। गावागावातल्या गल्लीपासून पाटण्याच्या चौकापर्यंत चर्चा फक्त एकच आहे, आता कोण? मतदान संपलेलं असलं तरी देखील मनोमंथन सुरू आहे। कुणी कामावर ठाम तर कुणी बदलाच्या बाजूनं। रांगेमध्ये उभ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती होती अपेक्षेची झळाळी आणि राजकीय पटलावरती आहे गणितांचा खेळ। मतदान संपलंय, मात्र बिहारचं राजकारण अजूनही पेटलेलंच आहे। एकीकडे दिल्लीचा आवाज भीतीनं थरथरतोय, तर बिहारचा आवाज राजकारणानं दणाणतोय। दोन्हीकडे तापमान चांगलंच वधारलंय, एक सुरक्षा कारणांनी, दुसरं सत्तेच्या हिशेबानं। चला तर मग आजच्या पहिल्या विषयाला सुरुवात करूया। दिल्ली पुन्हा एकदा दहशतीच्या छायेखाली आहे। जुनी दिल्ली परिसरामध्ये झालेल्या भीषण स्फोटानं राजधानी हादरली। स्फोटानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक विभागानं तपासही सुरू केलेला असून या घटनेमागचं रहस्य उलगडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीचा प्रत्येक थांबा तपासला जातोय। 10 नोव्हेंबरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत हीच गाडी दिल्लीच्या विविध भागांमधून फिरताना दिसून आली। अखेर संध्याकाळी झालेल्या स्फोटानं सर्व काही बदललं। या गाडीचा प्रवास ते स्फोटापर्यंतचा घटनाक्रम काय होता हे आपण न्यूज प्लॅनेटच्या या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात। तारीख 10 नोव्हेंबर 2025, वेळ सकाळी 8:04। ठिकाण बदरपूर टोल नाका। बदरपूर टोल नाक्यावरून I-20 कार दिल्लीत दाखल झाली। ठिकाण ओखला औद्योगिक क्षेत्र। वेळ सकाळी 8:20। त्यानंतर सकाळी 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील एका पेट्रोल पंपावरती गाडी दिसली। त्यावेळी गाडीत 3 जण असल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणी चालकानं थोडा वेळ गाडी थांबवली आणि त्यानंतर चालकानं पुन्हा दिल्लीच्या दिशेनं कूच केलं। वेळ दुपारी 3:19। सुमारे 7 तासांनी ही कार लाल किल्ल्याजवळील सुवर्ण मशीद परिसरातील पार्किंगमध्ये प्रवेश करताना दिसली। तपासात उघडकीस आलं की ही कार जवळपास 3 तास तिथंच उभी होती। वेळ संध्याकाळी 6:22। त्यानंतर ती कार सुवर्ण मशीद परिसराच्या पार्किंगमधून बाहेर पडली आणि दर्यागंज तसंच काश्मीरी गेटच्या दिशेनं मार्गस्थ झाली। वेळ संध्याकाळी 6:52। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांनी कारचा भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाचा आवाज दूरवर पर्यंत ऐकू आला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले। तर या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला असून 20हून अधिक जण यात जखमी असल्याची माहिती मिळते। या प्रकरणाचा तपास आता वेगानं सुरू झालेला आहे। दिल्ली स्फोटाच्या षडयंत्रामध्ये काही संशयित डॉक्टरांची नावं समोर येताना दिसतात। यात डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर अहमद मोईउद्दीन, डॉक्टर शाहीन, डॉक्टर आदिल अहमद, डॉक्टर मुझम्मिल या नावांचा समावेश आहे। तसंच या प्रकरणामध्ये एक छायाचित्र देखील समोर आलेलं असून त्यात संशयित मोहम्मद उमर हा I-20 कार चालवत असल्याचं दिसून येत आहे। उमर हा हरियाणामधील फरीदाबाद इथल्या अल फदा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता। तपास यंत्रणांना संशय आहे की तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेलेला असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यानंतर दुसरं नाव म्हणजे डॉक्टर अहमद मोईउद्दीन। त्याला गुजरात ATSनं 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या एका ठिकाणाहून अटक केलेली होती। त्यानं चीनमधून शिक्षण घेतलेलं असून
तो रायसीन नावाचं रसायन तयार करत होता. तसंच त्यानं दिल्लीतल्या आझादपूर मंडी, अहमदाबादेमध्ये नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौमध्ये RSS कार्यालयाची रेकी केल्याचं कळतंय. त्यानंतर या प्रकरणात असलेलं तिसरं नाव म्हणजे डॉक्टर शाहीनचं. ती तर लखनौमधील लालबाग इथली रहिवासी आहे. शाहीनला 7 नोव्हेंबरला अटक करण्यात आलेली होती. डॉक्टरांवरती हल्ला करण्याच्या आरोपाखाली तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढे येत आहे चौथं नाव डॉक्टर मुझम्मिल शकीलचं. सोमवारी फरीदाबाद आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आली. मुझम्मिल हा पुलवामाचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे आणि तो फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातही शिकवत होता. सोमवारी फरीदाबाद आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर याच प्रकरणामधलं आपण 5वं नाव पाहणार आहोत. जे नाव समोर आलंय ते म्हणजे डॉक्टर आदिल अहमदचं. अनंतनागमधील एका रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आदिल मोहम्मदनं 19 ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स लावले होते आणि त्यानंतर CCTV फुटेजमध्ये त्यांची ओळख पटली आणि 6 नोव्हेंबर रोजी सहारनपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानं अनंतनाग इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी म्हणून देखील काम केलेलं आहे. दरम्यान दिल्लीमधील स्फोटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ती सुरुवातीला पाहूया. दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा. All those responsible will be brought to justice. तर दिल्लीमधील स्फोटाच्या बातमीनं खळबळ माजलेली असतानाच तिकडे इस्लामाबादमध्ये देखील स्फोट झालेला आहे. मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमाराला इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आणि 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी झाले अशी माहिती मिळते. न्यायालय संकुलाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या एका कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं हा स्फोट झालेला आहे. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे. विजयजी, आतापर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली की कशा प्रकारे पुलवामा असेल, फरीदाबाद असेल, याचं सगळ्यांचं कनेक्शन हे दिल्ली बॉम्ब स्फोटाशी जोडलं जात असल्याचं दिसतंय. बरं, एरवी तर आपण गरीब लोक किंवा जे असहाय्य आहेत त्यांचा वापर होत असल्याचं दिसतंय. यावेळेला मात्र 5 डॉक्टरांना ज्यांना ताब्यात घेतलेलं आहे वेगवेगळ्या विषयांसाठी, सगळे हाय प्रोफाईल असल्याचं दिसून येत आहे. कशासाठी देशविघातक कारवाया आणि मग सगळे हे मॉड्यूल समोर येत असल्याचं दिसतंय. विजय खरे, नमस्ते. नमस्कार. ही जी दृश्य आपण बघितलेली आहेत, ज्या पद्धतीने रॅडिकल असलेली जी डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे आणि विशेषतः उमर मोहम्मद आणि त्यांची जी टीम आहे ही पाकिस्तान बेस्ड जैश ए मोहम्मद यांच्याशी संलग्नित टेलिग्राम चॅनलद्वारे त्यांच्याशी कम्युनिकेशन होऊन त्या ठिकाणी हा जो प्लॉट जो आहे तो किंवा हे जे कृत्य आहे ते करण्यात त्यांना यश मिळालेले आहे. याचं अजून निश्चित भारत सरकारने त्याची निश्चित अशी माहिती पुढे अजून दिलेली नाही, परंतु प्रायमा फेसी या सर्व कृत्यामध्ये व्हाईट स्कॉलर टेररिस्ट जी नवीन कन्सेप्ट मीडियामध्ये आलेली आहे ही आपल्याला पाहावयास मिळते. याच्या 1-2 महत्वाच्या गोष्टी की ज्या ज्या ठिकाणी विध्वंसक कृत्य
झालेले आहेत किंवा दहशतवादी हल्ले आहेत त्याचे मास्टर माइंड मात्र हे टेक्नोक्रॅट्स, इंजिनियर्स किंवा सुशिक्षित असा वर्ग असतो बरोबर. आणि त्याचं एक्झिक्युशन मात्र हा खालचा जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी असत असतो. या ठिकाणी मात्र पहिल्यांदा असं दिसतंय की नुसतं मास्टर माइंड नाही तर प्रत्यक्ष कृत्यातही यांचा सहभाग असल्या सहभाग आहे. कारणाने इथून पुढच्या कालखंडामध्ये इंटेलिजन्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेस, मिलिटरी मेकॅनिझम, पोलीस यंत्रणा यांना आता वेगवेगळ्या पातळीवर सतर्क राहून सुरक्षेच्या या प्रश्नाकडे फार वेगळ्या पद्धतीने ते बघणं गरजेचं आहे. जे काही इंटेलिजन्स इनपुट वर खाली पर्क्युलेट होतं त्याचं आता क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण करून त्याचं एक्झिक्युशन करून एक सामान्य भारतीयांना विश्वास देण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण आपण ऑपरेशन पुलवामा हल्ल्यानंतर असं वाटत होतं की हे ऑपरेशन सिंधूर नंतर शक्यता पुढची 5 वर्ष तरी कुठली दहशतवादी कृत्य आपले क्रॉस बॉर्डर टेररिझमद्वारे किंवा आपल्या भारतीयांकडनं कोणी होणार नाही. परंतु ज्या पद्धतीचा हा बॉम्बस्फोट झालेला आहे तो निश्चितच एक लॉंग टर्म अशा स्ट्रॅटेजीचा एक भाग असावा अशा पद्धतीचं हे चित्र आपल्यासमोर पाहाव्यास मिळत आहे. बरोबर आहे. मात्र विजयजी, एक पुढचा प्रश्न उपस्थित होतो की आज दिवसभर अनेकांनी या घटनेचा निषेध तर केलेलाच होता. निषेध करताना दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर 2.0 ची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सज्जड दम दिलेला आहे. अशा प्रकारच्या कारवाया करणाऱ्यांना आपण धडा शिकवणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्या दृष्टीनं कुठल्या प्रकारची पावलं होताना दिसतात? विजयजी, खरं तर उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आणि या बैठकीदरम्यानही काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन होणार. मान्य आहे की सर्वसामान्यांसमोर ते मांडता येणं शक्य नाही. मात्र जैसे को तैसा ही जवाब देणं किंवा त्याचं उत्तर देणं किती महत्त्वाचं आता झालेलं असं वाटतं आपल्याला? विजयजी. दहशतवाद हा भारताच्या सुरक्षेपुढील मोठे आव्हान आहे. हं. केवळ भारतच नव्हे तर दक्षिण आशियातील जी राष्ट्र आहेत त्यांनाही दहशतवादापासून मोठे चॅलेंजेस आहेत. या पद्धतीची भूमिका भारताने ब्रिक्स असेल, इतर युनायटेड नेशनचा फोरम असेल किंवा जेवढेही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन तिथे भारताने आपली भूमिका स्पष्ट करून दहशतवादाच्या संदर्भामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण ऑपरेशन सिंदूर 0.1 ज्याला म्हणतो ते झालेले आहे. इथून पुढे मात्र जर अशाच पद्धतीची जर ही म्हणजे स्फोटक पद्धतीची जर स्फोट करण्याचा प्रयत्न आपल्या शेजारी राष्ट्रांद्वारे जर होत असेल तर भारत निश्चितच त्या प्रक्रियेकडे पुढे जाऊ शकतो हे आपल्या काही दिवसांनी दिसेल असं मला वाटतंय. खरं तर दिल्ली ज्या पद्धतीनं हादरलेली होती आणि त्याचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळतात. विजय खरेजी, ज्या प्रकारची मोडस ऑपरेंडी होती, भारताकडून कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जाणार आहे त्यालाच पुढे नेऊन आणखी विचारावं असं वाटतं की देशातल्या काही महत्त्वाच्या शहरांना अजूनही अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं गर्दीचं ठिकाण आहे त्याची देखील रेकी झाली आहे का हे स्पष्ट होणं बाकी आहे. कुठेही या संदर्भातल्या अफवा न पसरवता मात्र आपण सगळ्यांनी घ्यावयाची काळजी नेमकी किती महत्त्वाची आहे. कारण आत्ताचा जर सीझन आपण पाहिला म्हणजे 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती असताना आणि इतर ठिकाणाहून दहशतवादी कारवाया किंवा स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर देखील हिम्मत करत दिल्लीमध्ये अशा प्रकारचा स्फोट झालेला आहे. विजयजी. दहशतवादी कृत्याद्वारे नेहमीच बलाढ्य राष्ट्रांना अशा पद्धतीचा संदेश, अशा कारवाई करून एक वेगळा संदेश देण्याचा हे दहशतवादी गट करत असतात. त्यांचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह हेच असतं की अशा कृत्याद्वारे भय निर्माण करून कोट्यावधी लोकांना भयभीत करण्याचं काम करणं हा त्यांचा एक प्रायमरी एक मोठा ऑब्जेक्टिव्ह असतो. बरोबर आहे. याच्यात सर्वात महत्वाचं जे लोकल पॉप्युलेशन आहे, जे स्थानिक जो सपोर्ट आहे, जोपर्यंत स्थानिक लोकांचा अशा कृत्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट असतो तोपर्यंत हे यशस्वी होतात. परंतु आता या ठिकाणी आपल्याला असे जे कृत्य आहेत म्हणजे मध्यंतरी आपल्याला माहित असेल की पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट आहे, तो जर बघितला तर आपण लोकल स्थानिक लोकांच्या द्वारे त्या पद्धतीचा ब्लास्ट झाला परंतु त्याचे परिणाम जागतिक पटलावर आले आणि म्हणून याचे सर्व कनेक्शन जे असतात हे
जरी एक्सटर्नल फोर्सेसद्वारे ऑपरेट होत असेल तरी इंटरनल मेकॅनिझम त्याला सपोर्टिव्ह असते. आणि म्हणून आपण नागरी समाज म्हणून, भारतीय नागरी समाज म्हणून या प्रश्नाकडे अतिशय चिकित्सक बघून एक धार्मिक किंवा राजकीय किंवा त्याचा तो विषय न करता एक सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि हा निष्पाप लोकांना याच्यापासून एक डायरेक्टली थ्रेट आहे. त्यासाठी त्याला जर काउंटर करायचं असेल तर सर्वांचं सहकार्य, समन्वय, मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल, त्या ठिकाणी इंटेलिजन्स सिस्टम असेल, नागरिक समाज असेल आणि इतर जे घटक असतील यांचा समन्वय करून लोकांना एक विश्वासात घेऊन त्या पद्धतीची आपल्याला मांडणी करावी लागेल. त्या तशा पद्धतीची मेकॅनिझम करणं. मला असं वाटतं की या ठिकाणी आता केवळ राजकीय घोषणा किंवा राजकीय पद्धतीने न बघता हा सुरक्षेचा प्रश्न आहे. एक निष्पाप लोकांचं त्या ठिकाणी ते मृत्युमुखी होतात, पडतात आणि त्याचे परिणाम मात्र आपण नंतर त्या ठिकाणी चर्चा करतो. आपण असं बघितलं पुलवामा नंतर आपण जर क्रिटिकल अनालिसिस केलं तर असं दिसतं की ही घटना घडल्यानंतर 2-3 दिवस आपण त्याची चर्चा करतो. परंतु लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक आखत असताना पोलीस यंत्रणा, इंटेलिजन्स सिस्टम यांना जे भेडसावणारे प्रश्न आहेत, यांना जे लागणारी आर्थिक आणि जे काही टेक्निकल सपोर्ट आहे त्याच्यावर मात्र फारशी अंमलबजावणी होत नाही. आणि मग पुन्हा अशी घटना झाली की त्या ठिकाणी आपण चर्चा करतो. या ठिकाणी इंटेलिजन्सचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. पोलीस यंत्रणेचं कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. लोकांचा सपोर्ट महत्वाचा आहे. राजकीय आणि धार्मिक हा प्रश्न होणार नाही यासाठी राजकीय पक्षांची भूमिका फार महत्वाची आहे. तर या सर्वांचा एकत्र विचार करून शेवटी राष्ट्रीय सुरक्षेच्या पुढील एक आव्हान आहे. आणि या आव्हानामध्ये सर्वात अजून जो मोठा प्रश्न आहे की त्या ठिकाणी डॉक्टर सारखी लोक जर रॅडिकल होऊन अशा कृत्यांना सपोर्ट करत असतील तर येणाऱ्या कालखंडामध्ये जो तरुण वर्ग आहे की ज्याच्याकडे रोजगार नाही, जो तरुण वर्ग आहे, जो सुशिक्षित आहे आणि त्याला अशा पद्धतीचं विध्वंसक कृत्याला जर इन्व्हॉल्व्ह केला तर निश्चित भारताच्या सुरक्षेला अधिक त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. आणि ते होऊ नये म्हणून त्याला आपल्याकडे असणारी जी सर्व्हिलन्स सिस्टम आहे, आपल्याकडे असणारे जे इंटेलिजन्स मेकॅनिझम आहे, आपल्याकडे असणारी जी पोलीस यंत्रणा आहे, आपल्याकडे असणारा जो नागरिक समाज आहे, आपल्याकडे असणारी जी सिस्टीम आहे त्याला बळकट देऊ, त्याचं बळकटीकरण करून एक हा सुरक्षेचा प्रश्न आहे यावर फोकस करून दहशतवादाचा बिमोड करता येऊ शकतो. परंतु त्याला जर राजकीय आणि धार्मिक अशा पद्धतीने जर तो विषय बनवला तर मग या ठिकाणी या प्रश्नाच्या थेट उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून सातत्याने अशा पद्धतीचे नॉन स्टेट ऍक्टर जे आहेत हे यशस्वी होताना आपल्याला पाहावयास मिळतात. बरोबर आहे. धन्यवाद विजयजी, तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या विषयात आपण सखोल अशी चर्चा केलीत त्यासाठी. मात्र अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत की देशामध्ये इतका मोठा स्फोट घडवून आणला जातो त्यासाठी लागणारी स्फोटकं कशा प्रकारे मिळवण्यात आलेली होती. जे 5 डॉक्टर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही जणांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र हाय प्रोफाईल असलेले हे लोक अशा प्रकारच्या कारवायांमध्ये का सक्रिय होतात, त्यांचा मूळ हेतू या संदर्भातला काय आहे, या देखील महत्त्वाच्या घडामोडी आहेतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.